नमस्कार. आजच्या आपल्या विचारमंथनात स्वागत आहे. आपण अनेकदा ऐकतो की विचार बदला, आयुष्य बदलेल. पण हे नक्की कसं होतं? याच प्रश्नाचा जरा सखोल शोध घेण्यासाठी आज आपण डेरियस फोरुक्स यांचं थिंक स्ट्रेट हे जे पुस्तक आहे, त्यातील काही महत्वाच्या कल्पना समजून घेणार आहोत. एका बुक इन्सायडर चॅनलवरील व्हिडिओ सारांशामधून घेतल्या आहेत त्या कल्पना. अगदी बरोबर. आजचा आपला उद्देश हा आहे की केवळ विचार करण्याची पद्धत बदलून म्हणजे अधिक स्पष्टपणे, अधिक सरळपणे विचार करून आपण आपल्या रोजच्या जीवनात, कामात, अगदी नात्यांमध्येही कसे सकारात्मक बदल घडवू शकतो, हे या साहित्याच्या आधारे तपासून बघूया. हो, नक्की. तर मग पाहूया आपल्या विचारांमध्ये नक्की किती ताकद दडलेली आहे. सुरुवात करूया पुस्तकाच्या मूळ गाभ्यापासून. असं म्हटलं आहे की आपले विचार आपलं वास्तव घडवतात. हे कसं काय? जरा अधिक स्पष्ट कराल का? नक्कीच. ही कल्पना वाटते तितकी गूढ नाहीये खरं तर. आपले विचार दोन मुख्य प्रकारे आपल्या वास्तवाला आकार देतात. पहिला मार्ग विज्ञानावर आधारित आहे, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू हा काही दगडावर कोरलेली वस्तू नाहीये. तो सतत बदलत असतो, जणू काही मातीचा गोळा. अरे वा. म्हणजे आपला मेंदू इतका लवचिक असतो. खरंच? हो, अगदी. जेव्हा आपण एखादा विचार, सकारात्मक असो व नकारात्मक, पुन्हा पुन्हा करतो, तेव्हा काय होतं? मेंदूमध्ये त्या विचारांसाठीचे मार्ग अधिक पक्के होतात. जणू काही आपण एका पायवाटेवरून रोज चाललो तर ती वाट आपोआप मोठी आणि रुळलेली होते. तसंच काहीसं. याउलट जर कोणी सतत अपयशाचा किंवा मी हे करू शकत नाही असा विचार करत असेल तर त्यांच्या मेंदूत यश मिळवण्यासाठी किंवा आव्हान स्वीकारण्यासाठी जे आवश्यक कनेक्शन्स आहेत ना, ते कमकुवत राहू शकतात. अच्छा, म्हणजे विचारांनी मेंदू बदलतो हे एक झालं. हो. पण त्याचा थेट आपल्या कृतींवर कसा परिणाम होतो हा दुसरा मार्ग आहे का? अगदी बरोबर. तोच दुसरा मार्ग आहे. आपल्या कृतींवरील थेट प्रभाव. आपले विचार आपल्या कृतींना दिशा देतात, प्रेरणा देतात. म्हणजे जर आपला ठाम विश्वास असेल की आपण एखादी गोष्ट करू शकतो, तर आपण त्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता खूप वाढते. हो. याउलट जर मनात आधीच शंका असेल, हे जमणार नाही तर आपण प्रयत्नच करत नाही. बरोबर. आपण कदाचित पहिला प्रयत्न करण्याचं धाडसही करणार नाही. खरंय, अनेकदा आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानतो केवळ विचारांमुळे. पुस्तकात काही उदाहरणं पण दिली आहेत ना, जसं की हो, सकारात्मक विचाराने आजारावर मात करणं असेल किंवा व्यवसायात यश मिळवणं असेल. हो. आणि ही उदाहरणं केवळ प्रेरणादायी कथा नाहीत, तर ती विचारांच्या शक्तीचं महत्त्व अधोरेखित करतात. पण इथेच एक आव्हान आहे. आव्हान? ते म्हणजे आपलेच काही विचार, ज्यांना मर्यादित करणारे विश्वास म्हणतात. लिमिटिंग बिलीव्स. लिमिटिंग बिलीव्स. हे असे खोलवर रुजलेले समज आहेत, जे आपल्याला नकळत सांगतात की आपली क्षमता काय आहे, आपण काय करू शकतो आणि काय नाही. मनात येतात ना असे विचार, मी गणितात कच्चा आहे, किंवा नवीन गोष्टी शिकायला माझं वय झालं, मला लोकांसमोर बोलायला भीती वाटते, असं काहीसं. येतात तर. अगदी येतात. आणि अनेकदा हे विचार इतके स्वाभाविक वाटतात की ते मर्यादित करणारे आहेत हेच लक्षात येत नाही. मग यावर मात कशी करायची? यातली गंमत अशी आहे की हे मर्यादित करणारे विश्वास अनेकदा आपल्या पूर्वीच्या अनुभवांवर किंवा कदाचित इतरांच्या मतांवर आधारित असतात. पण ते आजच्या वास्तवात खरे असतीलच असं नाही. त्यांना आव्हान देण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्यांच्यावर प्रश्न विचारणे. स्वतःलाच विचारायचं, मी खरंच हे करू शकत नाही का? याचा काही ठोस पुरावा आहे का? अच्छा. किंवा या विचाराचा मला काय फायदा होतोय? स्वतःशी कठोर होण्याऐवजी जसं आपण एखाद्या मित्राला समजून घेतो ना, तसं स्वतःशी सहानुभूतीनं वागणं महत्वाचं आहे. आणि स्वतःला सकारात्मक संदेश देणं, ज्याला ॲफर्मेशन्स म्हणतात, तेही उपयोगी ठरू शकतं. हो, नक्कीच. पण केवळ वाक्य म्हणून नाही, त्यामागे विश्वास ठेवून स्वतःच्या क्षमतेची जाणीवपूर्वक आठवण करून देणं महत्त्वाचं आहे. तसेच लहान लहान साध्य करण्याजोगी ध्येय ठरवून ती पूर्ण केली की आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक छोटा विजय त्या मर्यादित करणाऱ्या विश्वासाला छेद देतो आणि मेंदूत नवीन सकारात्मक मार्ग तयार करायला मदत करतो. आणि हे पुन्हा हीच ती न्यूरोप्लास्टिसिटी. आपण न्यूरोप्लास्टिसिटीचा उल्लेख केलात मगाशी. म्हणजे आपण जाणीवपूर्वक आपल्या मेंदूला बदलण्यासाठी शिकवू शकतो, हे खरंच खूप आशादायक वाटतंय. पण हे तत्वज्ञान ठीक आहे. प्रत्यक्षात मेंदूला असं प्रशिक्षित करणं किती शक्य आहे? विशेषतः जेव्हा जुन्या सवयी खूप घट्ट बसलेल्या असतात. हां, अगदी योग्य प्रश्न आहे. हे शक्य आहे, पण त्यासाठी सातत्य लागतं आणि जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात. मेंदूला प्रशिक्षित करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण त्यामागचं तत्व एकच आहे.
मेंदूला नवीन अनुभवांना आणि विचारांना सामोरं नेणं. कोणतंही नवीन कौशल्य शिकणं, मग ती एखादी भाषा असो, एखादं वाद्य असो किंवा अगदी नवीन प्रकारचा व्यायाम असो, याने मेंदूत नवीन जोडण्या म्हणजे काय म्हणतात त्याला, न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. आणि विचारांच्या पातळीवर म्हणजे नकारात्मक विचार सतत येत असतील तर तिथेही जाणीवपूर्वक बदल घडवता येतो. जेव्हा नकारात्मक विचार मनात येईल तेव्हा त्याला ओळखून, त्याला आव्हान देऊन, जाणीवपूर्वक एका सकारात्मक किंवा अधिक वास्तववादी विचाराने बदलण्याचा सराव करावा लागतो. सुरुवातीला कृत्रिम वाटेल कदाचित. हो, अगदी. सुरुवातीला हे कृत्रिम वाटेल, पण सरावाने मेंदू नवीन सकारात्मक विचारसरणीला प्रतिसाद द्यायला शिकतो. तसेच मेंदूला कार्यरत ठेवणं महत्त्वाचं आहे. नवीन पुस्तकं वाचणं, कोडी सोडवणं किंवा अगदी रोजच्या कामात थोडा बदल करणं, जसं की ऑफिसला वेगळ्या मार्गाने जाणं. त्याबद्दल जागरूक असणं खूप महत्वाचं वाटतंय मला. अगदी बरोबर. आत्मजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेस ही या सगळ्या प्रक्रियेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. याचा अर्थ आहे आपल्या मनात काय विचार चालू आहेत, आपल्याला काय भावना येत आहेत, याकडे तटस्थपणे लक्ष देणं. तटस्थपणे म्हणजे जज न करता. हो, कोणताही न्याय न करता. फक्त अरे, माझ्या मनात आत्ता हा विचार आलाय किंवा मला आत्ता असं वाटतंय हे ओळखणं. फक्त निरीक्षण. आणि यासाठी काही विशिष्ट तंत्र आहेत का? काही सोपे उपाय? हो, 2-3 सोपी पण प्रभावी तंत्र आहेत. एक म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन, म्हणजे वर्तमानात लक्ष केंद्रित करण्याचा सराव. दुसरा म्हणजे जर्नलिंग, आपले विचार आणि भावना नियमितपणे लिहून काढणं. लिहून काढणं. हो, याने आपल्या विचारांचे पॅटर्न समजायला मदत होते. आणि तिसरं म्हणजे आपल्या भावनांना ओळखायला शिकणं आणि त्यांना नाव देणं. उदाहरणार्थ, मला राग आलाय की मी निराश झालोय, हे स्पष्ट झालं की त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. अच्छा, म्हणजे एकदा का आपण जागरूक झालो की मग त्या मर्यादित करणाऱ्या विश्वासांना आव्हान देणं आणि सकारात्मकतेकडे वळणं अधिक सोपं होतं. आणि सकारात्मकतेकडे वळण्याचा अजून एक मार्ग म्हणजे कृतज्ञता, बरोबर? ग्रॅटिट्यूड. अगदी बरोबर. कृतज्ञता म्हणजे काय? तर आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं आणि त्यांची जाणीवपूर्वक प्रशंसा करणं. आणि गंमत म्हणजे कृतज्ञतेचा सराव केवळ आपल्याला चांगलं वाटायला लावत नाही, तर तो मेंदूला सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकवतो. त्यामुळे होतं काय की नकारात्मकतेकडे झुकणारे जे न्यूरल पाथवेज आहेत ना, ते हळूहळू कमजोर होतात. परत तेच न्यूरोप्लास्टिसिटीची ताकद. ग्रेट. कृतज्ञता व्यक्त करण्याचे काही सोपे मार्ग सांगू शकाल रोजच्या जगण्यातले? गुण काढणे, ज्यासाठी आपण कृतज्ञ आहोत. फक्त 3 गोष्टी? हो, अगदी छोट्या गोष्टी चालतील, जसं की आज हवामान छान होतं किंवा कुणीतरी आपल्याला पाहून हसलं किंवा जेवण चांगलं मिळालं. कृतज्ञता जर्नल ठेवणं हा एक उत्तम मार्ग आहे. किंवा दिवसभरात असे क्षण जाणीवपूर्वक शोधणं आणि मनातल्या मनात धन्यवाद म्हणणं. आणि अर्थातच जेव्हा कोणी आपल्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा त्यांना मनापासून धन्यवाद म्हणायला विसरू नये. हे छान आहे. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे भविष्याची कल्पना करणं, ते कसं काम करतं? ते पण याच प्रकारात मोडतं का? हो, ते सुद्धा विचारांच्या शक्तीचाच भाग आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे केवळ स्वप्न पाहणं नाही. यात आपण आपलं ध्येय साध्य झालेलं आणि आपलं इच्छित भविष्य साकारलेलं अगदी तपशीलवारपणे कल्पनेत पाहतो. तपशीलवारपणे? हो, पण इथे नुसतं चित्र बघणं महत्वाचं नाही, तर त्या यशाशी जोडलेल्या भावना, आनंद, अभिमान, समाधान त्या अनुभवणं महत्वाचं आहे. आपण ध्येय गाठल्यावर कसं वाटेल, आपण कुठे असू, कोण आपल्यासोबत असेल, हे सगळं जितकं स्पष्टपणे आपण अनुभवू तितकी कृती करण्याची प्रेरणा वाढते. अगदी बरोबर. मेंदूसाठी तीव्रतेने केलेली कल्पना आणि वास्तव यातला फरक कमी असतो असं म्हणतात. इंटरेस्टिंग. विचार बदलणं, कृतज्ञता, व्हिज्युअलायझेशन हे सगळं ठीक आहे. पण या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी ध्येय निश्चित करणंही गरजेचं आहे, नाही का? नाहीतर विचार हवेतच राहतील. नक्कीच. इथेच स्मार्ट ध्येयांची संकल्पना येते. आपण ऐकलं असेल कदाचित. स्मार्ट गोल्स. हो, म्हणजे ध्येय हे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, नेमकं काय हवंय, मेजरेबल, मोजता येणारं, प्रगती कशी कळेल, अचिवेबल, साध्य करण्याजोगं, आवाक्यात आहे का, रेलेव्हंट, संबंधित तुमच्या मोठ्या उद्दिष्टांशी जुळतंय का, आणि टाइम बाउंड, वेळेचं बंधन असलेलं, कधीपर्यंत पूर्ण करायचंय असं असायला हवं. उदाहरण देऊ शकाल? जसे की मला श्रीमंत व्हायचंय, ही फक्त इच्छा झाली, अस्पष्ट आहे. हो.
पण पुढच्या 1 वर्षात मी X रक्कम बचत करणार, हे एक स्मार्ट ध्येय झालं. ते मोजता येतं, ते विशिष्ट आहे, वेळेचं बंधन आहे. बरोबर. पण ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना अडथळे तर येणारच. त्याचं काय? हो, आणि त्यासाठी मानसिक तयारी ठेवणं महत्त्वाचं आहे. संभाव्य अडथळे काय असू शकतात याचा आधीच विचार करणं आणि त्यावर मात करण्यासाठी ढोबळमानाने का होईना पण योजना तयार ठेवणं फायद्याचं ठरतं. इथे एक कळीचा मुद्दा आहे. गोष्टी नेहमी योजनेनुसार घडत नाहीत. नाहीच घडत तेव्हा काय? तेव्हा लवचिक राहणं महत्त्वाचं. गरजेनुसार आपल्या योजनेत बदल करण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग बदलू शकतात, पण ध्येयावरची नजर हटता कामा नये. आणि या सगळ्यात प्रेरणा टिकवून ठेवणं, मला वाटतं हे सर्वात मोठं आव्हान असू शकतं. मोटिवेशन. म्हटल्यावर स्वतःला शाब्बासकी देणं गरजेचं आहे. सेलिब्रेट स्मॉल विन्स म्हणतात ना तसं. सकारात्मक विचार करणं आणि आपल्याला प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं हेही महत्त्वाचं आहे. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं हे या प्रवासात इंधनाचं काम करतं. नक्कीच. या पुस्तकात वैयक्तिक विकासाबरोबरच नातेसंबंधांवरही भर दिलाय असं दिसतंय. मजबूत नातेसंबंधांसाठी काय महत्वाचं मानलं गेलं आहे? हो, नातेसंबंध हा आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रभावी संवाद, कम्युनिकेशन. यात स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं आहे समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकणं, ॲक्टिव्ह लिसनिंग. फक्त ऐकण्याचा देखावा नाही. नाही, समोरच्या व्यक्तीच्या भावना, त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं, यालाच सहानुभूती, एम्पथी म्हणतात. जरी आपण त्यांच्या मताशी सहमत नसलो तरी त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि मतभेद झाल्यास भांडण होतातच. हो, मतभेद हे नातेसंबंधांचा भाग आहेत. पण ते हाताळताना शांत राहून मूळ समस्येवर लक्ष केंद्रित करणं, एकमेकांवर आरोप करण्याऐवजी मला असं वाटतं अशा भाषेत बोलणं आणि दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सकारात्मक देहबोली, जसे की डोळ्यात डोळे घालून बोलणं, मोकळेपणाने संवाद साधायला मदत करते. आणि मला वाटतं चूक झाल्यास माफी मागणं आणि माफ करणं हेही नातं टिकवण्यासाठी आवश्यक आहे. अगदी. चूक कबूल करण्याची आणि माफी मागण्याची हिंमत नात्यात विश्वास वाढवते. आणि त्याचबरोबर समोरच्याला माफ करण्याची क्षमताही तितकीच महत्त्वाची आहे. एकमेकांची प्रशंसा करणं, एकत्र चांगला वेळ घालवणं, एकमेकांना पाठिंबा देणं, यातून नातेसंबंध अधिक घट्ट आणि निरोगी होतात. आपण विचारांना दिशा देण्याबद्दल बोलतोय, ध्येय गाठण्याबद्दल बोलतोय. यासाठी वेळेचं नियोजन आणि कामाची पद्धतीही महत्वाची ठरते. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आणि टाइम मॅनेजमेंट. याबद्दल काय विचार मांडले आहेत? हो, उत्पादकता आणि वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट, हे सरळ विचार करण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी खूप आवश्यक आहेत. कामांना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. यासाठी एक ABCD पद्धत सुचवली आहे. ABCD पद्धत? हो. ए म्हणजे सर्वात महत्त्वाची आणि तातडीची कामं, जी आधी करायला हवीत. बी म्हणजे महत्त्वाची पण तातडीची नाहीत. सी म्हणजे बरीचशी रुटीन कामं. आणि डी म्हणजे जी टाळता येतील किंवा दुसऱ्याला देता येतील अशी कामं. मुख्य भर ए कामांवर असायला हवा. कळलं. आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचं काय? आजकाल तर त्या खूप आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, सतत काहीतरी येतच राहतं. बरोबर. या बाह्य विचलनांना आणि चिंता, कंटाळा यांसारख्या आंतरिक विचलनांना ओळखून त्यांना हाताळायला शिकणं गरजेचं आहे. कामाच्या वेळी नोटिफिकेशन बंद ठेवणं, शांत जागा निवडणं किंवा कामाच्या दरम्यान ठराविक वेळेपुरता सोशल मीडिया वापरणं असे काही उपाय करता येतात. आणि मल्टीटास्किंग, ते चांगलं की वाईट? शक्यतो टाळावं. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं, सिंगल टास्किंग, हे मल्टीटास्किंगपेक्षा जास्त प्रभावी ठरतं असं अनेक अभ्यासात दिसून आले आहे. अच्छा, पुस्तकात 2 मिनिट रूलचा पण उल्लेख आहे ना? तो काय आहे? हो, तो एक सोपा आणि खूप उपयोगी नियम आहे. जर एखादं काम 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात होणार असेल तर ते लगेच करून टाकावं, पुढे ढकलण्याऐवजी. अरे वा. यामुळे छोट्या कामांचा ढिगारा साचत नाही आणि गोष्टी नियंत्रणात राहतात असं वाटतं. हे खरंय. अनेक छोटी कामं आपण उगाच पुढे ढकलतो. आता हे विचार करण्याचे आणि कार्यक्षमतेचे सिद्धांत आर्थिक बाबतीत कसे लागू होऊ शकतात? म्हणजे फायनान्शियल थिंकिंगबद्दल काही? हो, हे पुस्तक थेट आर्थिक सल्ला देणारं नसलं तरी यात सांगितलेली जी स्पष्ट आणि तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत आहे ना, ती आर्थिक निर्णयांमध्ये खूप उपयोगी पडते.
जसं की भावनिक होऊन खरेदी किंवा गुंतवणूक करण्याऐवजी माहितीपूर्ण निर्णय घेणं. म्हणजे इम्पल्सिव्हली काहीतरी घेण्याऐवजी. बरोबर. आधी आपली आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करणं, उपलब्ध पर्यायांची माहिती घेणं आणि मग शांतपणे विचार करून निर्णय घेणं. कर्जाचं नियोजन करणं, बचतीची सवय लावणं, विचारपूर्वक गुंतवणूक करणं, खर्चाचा हिशोब ठेवणं, या सगळ्यासाठी शिस्त आणि स्पष्ट विचार लागतातच. नक्कीच. याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या खर्चाचा मागोवा ठेवल्याने अनावश्यक खर्च कुठे होतोय हे समजतं आणि बचतीसाठी वाव मिळतो. अगदी थोडी का होईना पण नियमित बचत करणं आणि ती योग्य ठिकाणी गुंतवणं हे दीर्घकाळात खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्या आर्थिक सवयींबद्दल जागरूक असणं आणि झटपट फायद्याच्या मोहात न पडता दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेचा विचार करणं गरजेचं आहे. अगदी. आणि शेवटी हे सगळं आपले विचार, सवयी, ध्येय, नातेसंबंध, काम हे सगळं आपल्या एकूण आरोग्याशी जोडलेलं आहे नाही का? ओव्हरऑल वेलबिंग. अगदी बरोबर. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य हे एकमेकांशी खूप घट्ट जोडलेलं आहे. स्पष्ट विचार करण्यासाठी शांत मन आवश्यक आहे. त्यासाठी तणाव व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं. स्ट्रेस मॅनेजमेंट. हो. तणावाची कारणं ओळखून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान, योगा, व्यायाम किंवा छंद जोपासणं यासारखे निरोगी मार्ग वापरावेत. पुरेशी आणि चांगली झोप घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नियमित झोपेचं वेळापत्रक आणि झोपेसाठी शांत, आरामदायक वातावरण मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगले सामाजिक संबंध हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर स्पष्ट विचार करण्याच्या क्षमतेसाठीही महत्त्वाचे आहेत. निश्चितच. हे सर्व घटक मिळून आपलं एकूण कल्याण साधतात. आणि जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं तेव्हा आपण अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो आणि अधिक समाधानी जीवन जगू शकतो. तर आजच्या या विचार मंथनातून आपण पाहिलं की थिंक स्ट्रेट या पुस्तकातील कल्पनानुसार आपले विचार हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सुकाणू आहेत. म्हणजे ते आपल्या जीवनाला दिशा देतात. न्यूरोप्लास्टिसिटीची शक्ती वापरून मर्यादित करणाऱ्या विश्वासांना आव्हान देऊन आत्मजागरूकता, कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन सारखी साधनं वापरून स्पष्ट ध्येय ठरवून, चांगली नाती जपून आणि वेळेचं प्रभावी नियोजन करून आपण आपल्या विचारांना आणि पर्यायाने आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. खूपच छान. आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच सोबत घेऊन जाण्यासारखा आहे असं मला वाटतं. तो म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यातला असा कोणता एक छोटा, मर्यादित करणारा विचार आहे ज्याला आव्हान देऊन बघता येईल. कदाचित त्या एका छोट्या बदलाचा परिणाम अनपेक्षितपणे मोठा असू शकेल. यावर नक्कीच विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.